नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी चांगली जॉब ऑफर घेऊन आलेलो आहे मित्रांनो. हायकोर्ट ऑफ दिल्लीकडून इथं वॅकन्सी निघालेली आहे. दिल्ली उच्च न्यायालयावरती 2026 ची चांगली अपॉर्च्युनिटी आपल्यासाठी घेऊन आलेली आहे. ही जी पदभरती असणार आहे मित्रांनो, ज्युनियर ज्युडिशियल असिस्टंट रिस्टोअरसाठी इथं पदभरती आहे. एकूण इथं 152 पदांसाठी ही भरती जाहीर झालेली आहे. शैक्षणिक पात्रता असणारे अप्लाय करण्यासाठी एनी ग्रॅज्युएट डिग्रीवाले अप्लाय करू शकता आणि आपलं टायपिंग सर्टिफिकेट झालेलं असेल तर आपल्याला सुवर्ण संधी आहे यामध्ये. ओके. तर आता संपूर्ण माहिती तुम्हाला मी स्टेप बाय स्टेप या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि आपली Instagram आयडी, Telegram चॅनल, WhatsApp ग्रुप आणि Facebook ग्रुपला पण फॉलो करून ठेवा. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. आता मित्रांनो, ही जी भरती निघालेली आहे हायकोर्ट ऑफ दिल्लीकडून नवी दिल्लीची ही वॅकन्सी आहे. वॅकन्सी नोटीस आलेली आहे जी की ज्युनियर ज्युडिशियल असिस्टंट अँड रिस्टोरर करता इथं ओपन एक्झामिनेशन आलेली आहे 2026 ची अपॉर्च्युनिटी सोबत. शेड्यूल केलेले आहे त्यांनी इथं डेट्स वगैरे दिलेले आहे जे की तुमचे ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म चालू झालेले आहे 4 फेब्रुवारी 2026 पासून. तर शेवटची दिनांक असणारे अप्लाय करण्यासाठी 23 फेब्रुवारी 2026 पर्यंत. ओके. आता याच्यामध्ये लास्ट आपल्याला ऑनलाईन ॲप्लिकेशन फीस पण सेम 23 फेब्रुवारी 2026 पर्यंत आपल्याला पेमेंट फीस भरायची आहे. आणि आपल्याला करेक्शन वगैरे काही करायचं असेल तर तुम्हाला 27 फेब्रुवारी 2026 पर्यंत करेक्शन करायला मिळणार आहे 27 फेब्रुवारीला. आणि तुम्हाला डाउनलोड फॉर ॲडमिट कार्ड वगैरे तुम्हाला वेबसाईटवरून करायचे आहे आणि एक्झामिनेशन डेट वगैरे तुम्हाला एक्झामिनेशन आपल्या वेबसाईटवरून करण्यात येणार आहे. ओके. आता ऑनलाईन याच्यात ॲप्लिकेशन इन्व्हाईट केलेले आहे. याच्यामध्ये जे की असणार आहे इन्व्हाईट फॉर द पर्सन इंडियन सिटिझनशिप करता इथं वॅकन्सी आहे. नेपाळ करता इथं वॅकन्सी आहे. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया करिता इथं टाईम टू टाईम आपल्याला इथं फॉलोइंग दिलेलं आहे आपल्याला वॅकन्सीजबद्दल. ज्युनियर ज्युडिशियल असिस्टंट रिस्टोरर करता इथं वॅकन्सी आलेली आहे पॅनल करता. ओके. आता याच्यामध्ये पोस्ट दिलेली आहे आपल्याला, क्लासिफिकेशन लेवल दिलेलं आहे, वॅकन्सी दिलेली आहे, टोटल ऑफ वॅकन्सी दिलेली आहे यामध्ये. ओके. तुमचा पोस्ट आहे ज्युनियर ज्युडिशियल असिस्टंट रिस्टोरर करता इथं वॅकन्सी आहे. ग्रुप बी ची भरती, लेव्हल 6 सॅलरी याच्यात देण्यात आलेली आहे. आपल्याला टोटल इथं कॅटेगरीनुसार जर बघायला गेले आपल्याला तर जनरल कॅटेगरीमध्ये 62 पदे आहे. ईडब्ल्यूएसमध्ये आपल्याला 12 पदे आहे. ओबीसी कॅन्डिडेट्समध्ये आपल्याला इथं ओबीसी एन-सीला 44 पदं, एस-सी कॅटेगरीला 20 पदं, त्याच्यानंतर एस-टी कॅटेगरीला 14 पदं आहेत. 152 पदांसाठी ही भरती जाहीर केलेली आहे. ओके. टोटल ऑफ 152 पदं इन्क्लुडिंग याच्यामध्ये 10 पदं जे असणार आहे पी-डब्ल्यू-डी कॅटेगरी करता आहे. ओके. त्याच्यानंतर पी-डब्ल्यू-डी झाल्यानंतर त्याच्यामध्ये पी-डब्ल्यू-डी नुसार वेगळ्या-वेगळ्या ठिकाणी इथं आहे पदभरती. ओके. बघून घ्यायचं याच्यामध्ये. ओके. आता एज्युकेशन क्वालिफिकेशन 23 फेब्रुवारी 2026 पर्यंत काउंटन डेट आहे. ग्रॅज्युएशन झालेलं आपलं पाहिजे आहे. 35 शब्द पर मिनिटमध्ये आपल्याला कॉम्प्युटर टायपिंग झालेली पाहिजे. तरच आपण याच्यामध्ये अप्लाय करू शकतो. ओन्ली कॅन्डिडेट्स फॉर द क्वालिफिकेशन दिलेले आहे जे की ऑनलाईन असणार आहे सगळे काही. ओके. आता ऑल एज्युकेशन क्वालिफिकेशन जर आपलं कंप्लीट झालेलं असेल तर बोर्ड ऑफ युनिव्हर्सिटीकडून तर आपल्याला चांगली अपॉर्च्युनिटी आहे. क्लोजिंग डेटपर्यंत आपण फॉर्म भरायचा आहे. ॲप्लिकेशन फॉर्म ऑनलाईन ॲक्सेप्टेबल आहे. ओके. ऑफलाईन काहीही करायचं नाहीये. आता याच्यामध्ये आपल्याला एक्झामिनेशन्स वगैरे जी आहे तुम्हाला वेबसाईटवरून कळवण्यात येईल. दिल्ली हायकोर्टच्या ऑफिशियल वेबसाईटवरून. आता इथं लिमिट दिलेलं आहे. लिमिट जी आहे 18 ते 32 वर्षापर्यंत आपण अप्लाय करू शकतो. 1 जानेवारी 2026 पर्यंत आपली लिमिट काउंटिंग डेट आहे. याच्यामध्ये आपल्याला सगळं डॉक्युमेंटेशन लागणार आहे जे की डेट ऑफ बर्थ सर्टिफिकेट, मॅट्रिक्युलेशन सेकंडरी मॅट्रिक्युलेशन सर्टिफिकेशन, मार्कशीट्स आणि आपले कॅटेगरी सर्टिफिकेशन ज्यामध्ये आपण आहेत. ओके. आता कॅटेगरीनुसार तर सूट दिलेली आहे जे की मी तुम्हाला सांगितलं एस-सी-एस-टीला 5 वर्षाची सूट, ओबीसीला याच्यामध्ये 3 वर्षाची सूट, 10 वर्षाची सूट पी-डब्ल्यू-डीला असणार आहे. पी-डब्ल्यू-डी ओबीसीला 13 वर्षाची सूट, पी-डब्ल्यू-डी एस-सी-एस-टीला 15 वर्षाची सूट, एक सर्व्हिसमॅनला 3 वर्ष सर्व्हिस झालेली असेल तर आपल्याला याच्यात 50 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतात. एस-सी-एस-टी कॅटेगरीवाले 45 वर्ष, बाकीवाले. ओके. तर याच्यामध्ये आता संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे गव्हर्नमेंट ऑफ गाईडलाईन. आता याच्यामध्ये आता बघू शकता इथं मेंटेनन्स वगैरे दिलेली आहे. याच्यामध्ये संपूर्ण माहिती कॅटेगरीनुसार ग्रुप बीची भरती आहे. ग्रुप बीमध्ये तुम्हाला पोझिशन्स वगैरे ओबीसी कॅटेगरीची गाईडलाईन दिलेली आहे. एस-सी-एस-टी कॅटेगरीची गाईडलाईन देण्यात आलेली आहे. ओके. त्याच्यानंतर इथं सगळी गाईडलाईन आपण एकदा स्पष्टपणे वाचून घ्या कॅटेगरीनुसार आपल्याला वाचायची असेल तर. आता मोड ऑफ आपल्याला सिलेक्शन दिलेले आहे जे की इलिजिबल कॅन्डिडेट जे आहे अपेअर फॉर द प्रिलिमिनरी एक्झामिनेशन्स. आपली सगळ्यात पहिले प्री एक्झामिनेशन घेण्यात येणार आहे. ऑब्जेक्टिव्ह टाइप असणार आहे आणि त्याच्यानंतर मेन्स जी एक्झामिनेशन घेण्यात येणार आहे. सेकंड नंबरला प्री झाल्यानंतर ती डिस्क्रिप्टिव्ह टाइप आहे, लिखापटीची आहे. आता इंग्लिश टायपिंग टेस्ट आपली घेण्यात येईल, नंतर इंटरव्ह्यू घेण्यात येणार आहे. ओके. अशी आपली स्टेप आहे.
सगळ्यात पहिलं स्टेज दिलेलं आहे क्वालिफिकेशन क्वालिफाईंग स्टेज आहे. फक्त क्वालिफाय करायचं आहे यामध्ये. ओके. प्री एक्झामिनेशन्स ओके. कॉम्प्युटरमध्ये घेण्यात येणार आहे. कॉम्प्युटर टेस्ट वगैरे आहे. तर प्री एक्झामिनेशनमध्ये ते 120 क्वेश्चन्स असणार आहे. त्याच्यामध्ये आपल्याला 3 पार्टमध्ये दिलेले आहे. कॉम्प्युटर टेस्ट आपली घेण्यात येईल. इंग्लिश टायपिंग आपली घेण्यात येईल 45 कॉम्प्युटर इंग्लिश लँग्वेजमध्ये असणार आहे. कॉम्प्युटर टेस्ट इंग्लिश लँग्वेजमध्ये 45 क्वेश्चन 45 मार्क्स टोटल अप दिलेले आहे. याच्यामध्ये 120 मार्कांसाठी ही परीक्षा असणार आहे. 120 टाइम मिनिट दिलेला आहे. ओके. 120 मिनिटचा टाइम मिनिट म्हणजे 2 तासाचा अवधी. आता इथं सिलेबस दिलेले क्वेश्चन कशा पद्धतीचे ते बघू शकता आणि जनरल अवेअरनेसचे 45 मार्काचा सिलेबस दिलेला आहे. ओके. जनरल ॲप्टिट्यूडचा जनरल इंटेलिजन्स, रिझनिंग एबिलिटी, न्यूरिकल अँड अर्थमेटिकल एबिलिटीचे 30 क्वेश्चन 30 मार्क्स. ओके. याच्यामध्ये आपल्याला दिलेले आहे निगेटिव्ह मार्किंग असणार 25% निगेटिव्ह मार्किंग म्हणजे 0.25 ची. ओके. 1/4 निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. जनरल कॅटेगरीला 60 मार्क आणायचे जे 120 पैकी म्हणजे 50% आणि रिझर्व्ह कॅटेगरीला 54 मार्क आणायचे आहे म्हणजे 45% 120 पैकी. ओके. 120 पैकी 54 मार्क. तरच आपल्या फायनल सिलेक्शनमध्ये आहे. आपल्याला इथं क्वालिफाय होणार. PWDला पण सेम आहे 54 मार्क आणायचे आहे 45% असं बनवून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला PWDला 15 मिनिटचा टाईम एक्स्ट्रा भेटणार आहे. त्यानंतर सेकंडमध्ये आपल्याला मेन्स एक्झामिनेशन असणार आहे. आता मेन्समध्ये डिस्क्रिप्टिव्ह टाइप एक्झामिनेशन आहे. मेन्स एक्झामिनेशन जी आहे इंग्लिशमध्ये घेण्यात येणार आहे. पार्टी असणार आहे. एसे रायटिंग असणार आहे जे की 250 वर्ड 40 मार्कांसाठी आणि लेटरसाठी 10 मार्क. पार्ट बीमध्ये ग्रामरचे 30 मार्क आणि ट्रान्सलेशनचे 25 वर्ड असणार आहे. त्याच्यामध्ये 20 मार्क भेटणार आहे. 100 गुणांची ही परीक्षा आहे. मेन्स 120 मिनिटाचा टाईम 2 तासाचा अवधी दिलेला आहे. आपल्याला 50% मार्क्स आणायचे म्हणजे आणायचे आहे. 45% म्हणजे 45 मार्क आणायचे SC/ST कॅटेगरीला. ओके. तरच आपल्याला इथं अप्लाय करायला भेटेल. 6 टाईम आपल्याला दिलेला आहे. इथे अप्लाय करू शकतो आपण. ओके. थर्ड नंबरला इथं आपलं क्वालिफाईंग स्टेज आपल्याला जे आहे इंग्लिश टायपिंग टेस्ट. तर 10 मिनिटामध्ये आपल्याला इंग्लिश टायपिंग करायचे 35 शब्द पर मिनिटमध्ये. तरच आपलं फायनल सिलेक्शन नंतर होणार आहे. त्यानंतर स्टेज 4 आहे आपल्याला इंटरव्ह्यू घेण्यात येईल. इंटरव्ह्यू तुमचा जो आहे 15 मार्काचा घेण्यात येणार आहे. आपल्याला क्वालिफाय झाल्यानंतर फायनल आपलं मेरिट लिस्ट लागणार आहे. आता एक्झामिनेशन स्टेज दिलेलं आहे जे की फायनल सिलेक्टेड लिस्टचे लागणार आहे. पेपर दिलेला आहे. स्टेज 2 दिलेलं आहे. मेन्स एक्झामिनेशन दिलेलं आहे. डिस्क्रिप्टिव्ह टाइप दिलेली आहे. प्री एक्झामिनेशन दिलेली आलेली आहे. टायपिंग आपल्याला दिलेलं आहे. टाइप ऑफ स्टेज दिलेलं आहे. क्वालिफाईंग इन केस आपल्याला इथं अदर सगळी माहिती देण्यात आलेली आहे. टोटल मार्क्स दिलेले आहे. डिस्क्रिप्टिव्ह टाइप, मेन्स एक्झामिनेशन, इंटरव्ह्यू वगैरे देण्यात आलेली आहे. एक्झामिनेशन फीज दिलेली आहे जे की तुमच्यासाठी एक्झामिनेशन फीज आहे ₹1500 घेण्यात आलेली आहे. ओपन कॅटेगरीसाठी ₹1500 आहे आणि SC/ST PWDला ₹1300 लागणार आहेत. ओके. UPI आयडी मार्फत, नेट बँकिंग मार्फत, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड मार्फत आपण फीज पे करून घ्यायची आहे. रिसिप्ट काढून घ्यायची आहे. ओके. हेल्पलाईनसाठी तुम्हाला इथं नंबर वगैरे दिलेला आहे, कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, ईमेल ॲड्रेस दिलेला आहे, ज्यावर तुम्ही मेल करू शकता किंवा कॉल करू शकतात. ओके. 2 मेल, 2 ईमेल ॲड्रेस वगैरे दिलेले आहे. कस्टमर केअर नंबर दिलेले आहे. ओके. त्याच्यामध्ये तुम्ही हेल्पलाईन फॅसिलिटी करू शकतात. क्युरीज वगैरे असेल त्या नंबरला कॉल करा. आता हाऊ टू अप्लाय करण्यासाठी तुम्हाला सगळ्यात आधी ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबरवरून आपल्याला वेबसाईटवर जायचं आहे. लॉग इन करून घ्यायचं आहे. लॉग इन झाल्यानंतर आपल्याला रजिस्ट्रेशन करा. नंतर लॉग इन करा. ओके. दिल्ली हायकोर्टच्या ऑफिशियल वेबसाईटवरून डॉक्युमेंटेशन अपलोड करा जे की साईज वगैरे याच्यात देण्यात आलेली आहे. शेवटची करेक्शन करण्याची दिनांक आहे 27 फेब्रुवारी 2026 पर्यंत तुम्ही करेक्शन पण करून घ्यायची आहे. जनरल इंट्रोडक्शन दिलेलं आहे. दिल्ली हायकोर्टच्या इंट्रोडक्शन्स वगैरे आपण बघून घ्या, वाचून घ्या. ओके. एक्झामिनेशनला जाताना आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स सोबत घेऊन जा जेणेकरून तुम्हाला ते आयडी प्रूफ म्हणून ओळख पटवण्यासाठी कामात येईल. ओके. त्यानंतर इथं छोटी-मोठी गाईडलाईन आपल्याला बघायला मिळत आहे. तर आपण खाली जाऊया. अजून दिल्ली हायकोर्टबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे आता. ओके. 30/1/2026 याची नोटिफिकेशन आलेली होती. ओके. खाली फॉर्मॅट सर्टिफिकेशन देण्यात आलेली आहे. ओके. हे तुम्ही बघून घ्या सर्टिफिकेशन फॉर्मॅट्स वगैरे काय. तर अशा पद्धतीने मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगितलेली आहे. याची अप्लाय करण्याची वेबसाईट लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल मित्रांनो. ओके. तिथून जाऊन तुम्ही अप्लाय करू शकता. PDF फाईल डाउनलोड करायची असेल तर मी टेलिग्राम चॅनल, WhatsApp ग्रुपला शेअर करून देईन. तिथून जाऊन तुम्ही डाउनलोड पण करू शकतात. अप्लाय करण्याची दिनांक असणार फॉर्म भरण्यासाठी 4 फेब्रुवारी 2026 ते 23 फेब्रुवारी 2026 पर्यंत अप्लाय करून घ्या. कोणालाही काही डाऊट असेल या व्हिडिओ रिलेटेड तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा किंवा Facebookला मेसेज करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ओके. तर काही डाऊट असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, जास्तीत मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला प्रेस करा. डेली तुमच्यासाठी नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटीज असतो. अशाच नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटीसाठी आपण भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक्यू.